सत्याचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। गडचिरोलीत 11 वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण। गडचिरोली पोलीस व CRPF समोर आज 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले। यामध्ये DVCM एरिया कमिटी सचिव, PPCM कमांडर, ACM पदावरील माओवाद्यांसह इतर सदस्यांचा समावेश आहे। या सर्व माओवाद्यांवर शासनाने एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। महत्त्वाचे मुद्दे: पोलीस व CRPFच्या संयुक्त कारवाईमुळे मोठे यश। सन 2025 पासून आतापर्यंत 123 माओवाद्यांचे आत्मसमर्पण। सन 2005 पासून एकूण 794 माओवाद्यांनी शस्त्रे टाकली। गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ मोठ्या प्रमाणात कमी झाली असून सध्या ती भामरागड परिसरापुरती मर्यादित आहे। शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणामुळे अनेक माओवादी मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना शासनाकडून आर्थिक मदत व पुनर्वसन सुविधा दिल्या जाणार आहेत। कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। यावेळी उर्वरित माओवाद्यांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। माओवाद्यांनी जिल्हा पोलिसाला शरण आले, काय माहिती का? आज 11 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांनी CRPFच्या समोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यामध्ये एक DVCM रँकची, एक एरिया कमिटी सचिव रँक, एक PPCM, एक कमांडर, एक ACM असे 6 वरिष्ठ कॅडरसह एकूण इतर असे 5 आणि एकूण इतर 6 असे 11 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 68 लाख रुपयाची बक्षीस जाहीर केली होती। त्यामध्ये जुने कंपनी नंबर 10मध्ये कार्यरत 2 कॅडर आणि सध्या ॲक्टिव्हमध्ये कंपनी नंबर 10मध्ये कार्यरत 1 कॅडरचे समावेश आहे। त्यामध्ये एक सर्वात जुने यमुनाका म्हणून एक कॅडरचे समावेश आहे, जे ACM होती भामरागड एरिया दलमची आणि 2024चे अंतपर्यंत ते भामरागड एरिया कमिटीमध्ये त्यांनी काम केलं आहे। 1982मध्ये त्यांची भरती नक्षल चळवळीमध्ये झाली होती सुरुवातपासून। आणि आता हे 11 माओवाद्यांचे आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीचे रेकॉर्डवर आज आमचे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल मूवमेंट एक पण दिसून येत नाही, परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या रेकॉर्डवर 6 माओवादी आता पण शिल्लक आहे। त्यापैकी फक्त एकच गिरानगोडा गावचे राहणारे पुरुष माओवादी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहे। इतर 5 जे आहे कंपनी नंबर 10चे ते छत्तीसगडचे रहिवासी आणि त्यांचे पूर्ण मूवमेंट अबुजमाड एरियामध्ये गडचिरोली नारायणपूर बॉर्डरवर सीमित आहे। तर मला विश्वास आहे की 31 मार्च 2026चे जे डेडलाईन आहे त्यांचे पूर्वी ते आत्मसमर्पण करतील, अन्यथा आम्ही नक्षल विरोधी अभियान त्यांच्या विरुद्ध आणखी तीव्र करू। सर, हिंदी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।